विनायक राऊत यांच्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणेंनी केलेल्या आरोपांना ते उत्तर देतात। बडेजावपणे घोषणा केली होती ट्विटच्या माध्यमातून आणि पत्रकार परिषद पाहिली तर खोदा पहाड आणि निकला कचरा असे त्यांची अवस्था झाली। केवळ आणि केवळ भाजपाच्या गुडबुकमध्ये राहायचं यासाठी नारायण राणे यांची चाललेली केविलवाणी परिस्थिती पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं। केवळ स्वार्थासाठी सत्तेची लाचारी करत असताना स्वाभिमान कसा गुंडाळून ठेवायचा आणि लाचारी कशी पत्करायची हे केवळ आणि केवळ कोणाकडून शिकायचं असेल तर ते नारायण राणे यांच्याकडून। आणि म्हणून मला एक तर सर्वप्रथम प्रश्न करायचा आहे की एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं हे निश्चितच केंद्रीय पदाचा केलेला दुरुपयोग आहे। एक तर ईडीच्या नोटिसा येतील असं सांगण्याचं धाडस करत असताना एकतर त्यांनी ईडीच्या कार्यालयामधून कागदपत्रांची केलेली चोरी असेल किंवा ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी केलेली हातमिळवणी असेल। अर्थात मुंबईतली ईडी गँग कशा पद्धतीने काम करते, कोणाकोणाच्या सुपाऱ्या कशा कशा वाजवल्यात हे मागच्या वेळेला माननीय संजय राऊत साहेबांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहेच। आणि आम्ही सुद्धा मुंबईतल्या ईडीच्या टोळक्यांचे सुरू असलेले उपद्व्याप आणि एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा वापर करून दुसऱ्यांना दिलेली धमकी हा संपूर्ण गंभीर प्रकार आम्ही येत्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्याविरोधात आवाज उठवणार आहोत, माननीय पंतप्रधानांच्या निदर्शनास आणणार आहोत। आणि ईडी सारख्या एका स्वायत्त संस्थेला बदनाम करण्याचं काम एकतर केंद्रीय मंत्री नारायण राणे करत असतील किंवा ईडीच्या कार्यालयातल्या कागदपत्रांची चोरी केंद्रीय मंत्री करत असतील असा थेट संशय कालच्या ट्विटरवरून आमच्या मनामध्ये येतोय। आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष हा लावाच लागणार। आज पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा नारायण राणे यांनी अत्यंत पुचाटपणाचे असे आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे मी आपल्या माध्यमातून त्यांना फार काय त्याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे असं मला वाटत नाही, परंतु दुसऱ्यावर खुनाचे आरोप करत असताना खून पचवणं, म्हणजे खुनाच्या आरोप उघड न करणं अशा पद्धतीचे ज्या वेळेला मगाशी पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी आरोप केले त्यावेळेला नारायण राणेंना कदाचित त्यांच्या वाढत्या वयामुळे आता कदाचित विस्मरण होत असेल, मुलांच्या उपद्व्यापामुळे त्यांना खूप मानसिक त्रास होत असेल आणि त्यामुळे कदाचित त्यांचा भूतकाळ त्यांना आठवत नसेल आता। आणि म्हणून तो भूतकाळ त्यांचा आठवत नसेल तर मला तो आठवण करून द्यावी लागेल की इतरांवर आरोप करण्याच्या ऐवजी सिंधुदुर्गामध्ये ज्या पद्धतीने नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये खून, दरोडे, मारामारी, लुटमार, खंडणी, एक्स्टॉर्शन अशा पद्धतीचे जवळजवळ 9 वर्ष प्रकार होत होते आणि मग रमेश गोवेकर असतील, सत्यविजय भिसे असतील, अंकुश राणे असतील, मंचेकर असतील, ह्या सगळ्यांचे झालेले निर्गुणपणे केलेले खून हे कोणी केले आणि कोणी कशा पद्धतीने पचवले। श्रीधर नाईक यांच्या खुनामध्ये तर प्रत्यक्ष आरोपी म्हणून कोण होतं हे आम्हाला सुद्धा जाहीरपणे उघड करून सांगण्याची वेळ आणू नये, परंतु त्या ठिकाणच्या केवळ सिंधुदुर्गातील जनतेलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे
की ह्या सगळ्या खुनांच्या पाठीमागे खरा सूत्रधार कोण होता. आणि ह्या आता केवळ मी बोलतोय असं नाहीये, तर नारायण राणेंची कुंडली ज्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये ह्या महाराष्ट्राचे एक विद्वान आणि अत्यंत अभ्यासवर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये त्यांच्या कुंडलीचं ज्या वेळेला वाचन केलं, ते वाचन जरा मी आपल्याला ऐकवतो. आम्ही जरा व्हिडिओ लावू. आपल्याला जरा रिपीट कर. रिपीट. भाजपला गुंडाचा पक्ष कोण सांगतात? कोणी सांगतात भाजप गुंडाचा पक्ष? आश्चर्य माहिती काहीतरी मागणी करायचं. तुम्ही काय रवी गोवेकरांचं काय झालं, काय तुमची दुसरी मागणी होती अंकुश राणेंचं काय झालं, तुमची मागणी होती काय काय होता एवढ्या मागण्या कशा करायच्या? मला माहिती होते तुम्ही मागण्या करायच्या त्या वेगवेगळे आणि आता तुम्ही सांगायचं भाजप गुंडांचा पक्ष. साहेब गुंडा राजकीय आंदोलनाच्या गुंडाशी आता सिंधुदुर्गमध्ये कोणावर काय काय गुन्हे आहेत ते या ठिकाणी सांगितलं. मग पार्टी ऑफ क्रिमिनल्स कोण आहे ते आपल्या निश्चितपणे लक्षात येऊ शकतो. आणि जाऊ द्या थोड्या डिटेलमध्ये मी काही जाणार नाही, पण सावंतवाडीमध्ये काही लोक 137, 135, 143, 147, त्यानंतर 11 ऑब्लिक 016, 143, 147, 148, 150, 353, 332, 447, 448 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 1932. त्यामुळे मला असं वाटतं की जैसा डायलॉग आता म्हणून देंगे दूसरे को प्रधान विधान परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे जी कुंडलीचं वाचन केलं आणि त्यामध्ये ज्या ज्या गुन्ह्यांचा अंतर्भाव केला होता आणि काही करायचं राहिलेलं आहे. आम्ही आता महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय नामदार दिलीप वळसे पाटील यांना उद्या भेटून सिंधुदुर्गामध्ये आजपर्यंत ज्या हत्या झाल्या, ज्या राजकीय हत्या होत्या, त्याची पुन्हा एकदा फेर चौकशी करा आणि जे खरे गुन्हेगार कोण होते, त्याचे प्लॅनर कोण होते, यांना त्यांचा शोध घ्या आणि त्या खुनाला वाचा फोडा, अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोतच. भ्रष्टाचाराचे आरोप हे आता नारायण राणेंसारख्या माणसाने भ्रष्टाचाराचे आरोप करणं याच्यासारखा दुसरा विनोद असूच शकत नाही. आणि म्हणून आज मी नाही बोलत आहे, पण या मागच्या वेळेला नारायण राणे यांनी किरीट सोमय्यांचा जो उल्लेख केलेला आहे की भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारे नेते म्हणून, त्याच सन्माननीय किरीट सोमय्या यांनी नारायण राणेंच्या किती कोटीचा कोणकोणत्या रिअल इस्टेटमध्ये कसा संबंध आहे, मनी लॉन्ड्रिंग मनी लॉन्ड्रिंग मध्ये त्यांचा कसा संबंध आहे, अगदी चांगल्या मार्मिक भाषेमध्ये त्यांनी टीका टिप्पणी केलेल्या मार्मिक भाषेमध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे सर्वांना. मी एक अजून व्हिडिओ आम्ही तुला लावायला विनंती करतो.
300 कोटीचा गैरव्यवहार नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी अविघ्न पार्क मध्ये केला होता. 300 कोटीचा. तो जरा ऐका जरा. The Enforcement Directorate is probing a 300 crore rupee money laundering racket involving former Maharashtra Chief Minister Narayan Rane and Kishore Agarwal, chairman of real estate company Abhinav India Limited. Now, Rane allegedly diverted this 300 crore rupees from accounts maintained in tax havens in Cyprus and Mauritius into a residential project promoted by Kailash Agarwal. Kiran Somaiya, BJP MP from Mumbai, has filed a case with the Enforcement Directorate in this regard. Ashwarya Pallava gets us the details. The Enforcement Directorate is now investigating a new scam worth 300 crore rupees. This is a money laundering scam in which former Maharashtra Chief Minister Narayan Rane has been named as an accused. Another person who's been named into this scam is property developer Kailash Agarwal, who is the chairman of Abhinav India Limited and the makers of the very famous One Abhinav Park. Now, in this scam, ED tells us that there are allegations that Kailash Agarwal knew precisely what was happening, and this 300 crore scam was also used to put in money into one particular project, which is right behind the One Abhinav Park. Subsequently, ED also tells us that now they are investigating the case, and it is in the initial stages. They said this 300 crore scam could grow exponentially once we then deeper into this case. They also said that on the circuit there are two accused into this case, former Chief Minister of Maharashtra Narayan Rane and the chairman of Abhinav India, Mr. Kailash Agarwal. So in this whole money laundering racket, what is the rough amount of money, in your opinion, that has been laundered around? And when you talk about investigations, at which level are the investigations right now? So you have removed the Actually, after Bhojpur break-in, we found out that the same agent were indulging into money laundering profession. 4 agents who are from Mumbai and 2 of their partners in Kolkata. We have observed that around a half a dozen ministers or the ruling party and Congress and NCP leaders have been involved in this money laundering. Parking the scam money through bogus companies, various layers are created and transfer the money in their account. I have submitted details of around a half a dozen. This includes 1 former chief minister, 2 former deputy chief ministers. One is already behind the bar, second one is under investigation, and 2 cabinet ministers, then 2 other politicians. Roughly how many hundreds of crores do you think? Because you are right, till the time investigation does not get over, we cannot come to an amount. But some rough figure that you can see on the face of it right now. Here, 200 to 300 crore transactions already observed as abnormal transaction. And once abnormality is observed, then it becomes obvious not only in India, the income tax will also come into picture. Layer of companies created, and money has come in the official, registered, recognized company from the check. You can watch live TV on our website NBNow.in. Find us on भ्रष्टाचाराच्या संदर्भात किरीट सोमय्यांचा आरोप आपण ऐकला. अजून एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की ज्याच्यामध्ये किरीट सोमय्यांनी अजून एक भयंकर मोठा गंभीर आरोप नारायण राणे यांच्यावर केलेला आहे. आणि आता हे सर्व आमच्यावर जबाबदारी आहे की किरीट सोमय्यांच्या माध्यमातून नारायण राणेंसारख्या एका भ्रष्टाचारी व्यक्तीवर जे गंभीर आरोप केले होते ईडी मध्ये, त्या केलेल्या आरोपाचं नेमकं काय झालं, कुठे चौकशी झाली, त्या चौकशीचा नेमका टप्पा कोणता आहे, चौकशी झाली नसेल तर ती दाबून का ठेवली, हे संपूर्ण प्रकरण आम्ही आता ईडीच्या समोर मांडणार आहोत. पण त्याचबरोबर येत्या संसदेच्या अधिवेशनमध्ये सुद्धा किरीट सोमय्यांच्या आरोपाची आम्ही गांभीर्याने दखल घेऊन त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आणि म्हणून आम्ही ते किरीट सोमय्यांचा तो एक व्हिडिओ दाखवू.
महाराष्ट्रामध्ये नारायण राणे आणि कुटुंबियांवरती सोनवणे यांनी सीआरझेड उल्लंघन आणि शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. तेच राणे आता भाजपात केंद्रीय मंत्री आहेत आणि नितीश राणे यांच्याकडे मुंबई महापालिकेची भाजपला जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि भगवा यांचा जर कंपन्या कंपन्यांचे निदान व्यवहार आणि ज्या पद्धतीने रिअल इस्टेटातून वेगळ्या माईन त्यांनी ह्याच्यात त्यांचा जो व्याप आहे मला असं वाटतं चौकशी करायची गरज आहे. एकंदर त्यांच्या कंपन्या डझन कंपन्या असेल त्यांचे मुलं पत्नी परिवार त्याच्यानंतर त्यांनी जे आर्थिक व्यवहार केलेले आहेत त्या कंपन्या मग त्या कंपन्यांची व्यवहार केली त्यांचा बोगस कंपन्या ही संख्याचा संपर्कात बोल झाला. सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी माझ्यावर एक आरोप केला आणि माझा उल्लेख 3-5 खासदार असं केलेला आहे. आम्हाला त्यांनी तर 3-5 म्हटल्यानंतर मला काही त्याचं दुःख झालेलं नाही, कारणचा पिंडच कार्यकर्त्याचा आहे. पण कोणाच्या नथीतून बाण मारण्याचं काम आम्ही करणार नाही. त्यांनी ज्या व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे त्या व्यक्तीला मी कधी पाहिलं सुद्धा नाही. आणि मला जर त्यांच्या घराबद्दल तक्रार करायची होती तर चिवला ब्रिजचा बंगला सुद्धा सीआरझेडचं उल्लंघन करून झालेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा लोकांची जागा हडप केलेली आहे. SSPM कॉलेज जे आहे त्या पडवे नावाच्या गावातल्या अनेक शेतकऱ्यांच्या समोर चाकू ठेवून तलवार ठेवून त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतलेल्या आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजच्या संदर्भात सुद्धा मंचेकरनी विरोध केला म्हणून त्याचं डोकं फोडलं. ते भरपूर काय काढू शकतो, परंतु कोणताही आरोप करत असताना भान न ठेवता केवळ बकवासगिरी करायची हा धंदा आता नारायण राणेंनी चालू केलेला आहे. मातोश्रीवर टीका करायची हा धंदा आता चालू केला, तो त्यांनी बंद करावा. आणि जिथे आता तुम्हाला जे काय सूक्ष्म मध्यम वगैरे वगैरे काय जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये समाधान मानून भगवंताच्या कृपेने उर्वरित आयुष्य त्यांचं सुखा समाधानाचं आणि विदाऊट टेन्शन जावं हीच प्रार्थना या ठिकाणी करतो. धन्यवाद. झाला संपला निघू चला. कल 18 फरवरी को 5 बजे नारायण राणे ने अपने खुद के ट्विटर से ट्वीट किया और विनायक राउत को एक खुशी की खबर हम देने के लिए जा रहे हैं, ऐसे उस ट्वीट में उन्होंने कहा था. और इसके लिए आज भी उन्होंने प्रेस लेकर कुछ आरोप करने की कोशिश की. लेकिन जैसा कि मैंने कहा मराठी में, खोदा पहाड़ और निकला कचरा. इसके लिए उनके प्रेस में जो उन्होंने आरोप किए उसके और हम दखल अंदाज कर रहे हैं, कुछ गंभीरता से लेने की आवश्यकता नहीं है. लेकिन जिस तरीके से उन्होंने कहा कि इस मुंबई में कई लोगों के मर्डर हुए, कई लोगों की जानें ली गई और उस मर्डर के पीछे कौन थे, उसकी आगे क्या हुआ, जब ऐसा उन्होंने कहा तब मैंने बताया अभी कि सिंधुदुर्ग में पिछले 9 वर्ष में करीबन 7 लोगों की जानें ली गई और उसके पीछे कौन था और किसकी किसकी ली गई ये यहां दिखाया. और उसके बारे में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इन्होंने विधान परिषद में क्या स्टेटमेंट दी थी सिंधुदुर्ग के क्रिमिनल के बारे में, सिंधुदुर्ग के ये जो कुछ घटना हुई थी उसके बारे में वो मैंने यहां दिखाया. साथ साथ किरीट सोमैया जी ने अविघ्न पार्क में जो भ्रष्टाचार किया या मनी लॉन्ड्रिंग किया 300 करोड़ के, उसके बारे में सोमैया ने क्या इल्जाम किए थे वो मैंने यहां दिखाया है. और दूसरी एक महत्वपूर्ण बात ऐसी मैंने कहा कि ईडी के नाम से एक केंद्रीय मंत्री ईडी के नाम से अगर किसी को धमकी देते होंगे तो ये केंद्रीय मंत्री पद का
जो शपथ उन्होंने लिए थी वो शपथ का उन्होंने भंग किया है। एक तो ईडी के कार्यालय से उन्होंने कागजात की चोरी की होगी या ईडी के कई लोगों ने उनको इंफॉर्मेशन दी होगी। तो आदरणीय प्रधानमंत्री जी ने ईडी का ये जो जिस तरीके से दुरुपयोग केंद्रीय मंत्री के नाते से नरेंद्र राणे कर रहे हैं, इसकी पूरी तरीके से जांच करनी चाहिए या हम संसद के सत्र में हम उसके ऊपर संसद में हमारा आवाज उठाएंगे। त्यांना काहीतरी सांगायचं आहे महत्वाचं, त्यांना त्यांनी आपलं ऐकायला हवं पत्रकार परिषद। सर्वांना प्रथम नमस्कार। ज्या पद्धतीने या मुंबई महाराष्ट्रामध्ये बदनामी करण्याची भारतीय जनता पार्टीकडनं आघाडी उभी आघाडी सरकार चांगलं काम करतंय, परंतु यांची मात्र आघाडी बदनामीकडे वळते। 2 दिवसापूर्वी राऊसाहेबांनी VCवर चॅलेंज देऊन सांगितलं होतं की आम्हाला ते दाखवा 3 पैशाचा तमाशा हा किरीट सोहळ्याच्या माध्यमातून सतत आणि सतत या महाराष्ट्रात आणि मुंबईत होताना दिसतो। खास करून मी कालचं आणि आजचं जे काही सन्माननीय नारायण राणे साहेबांनी दिशा सालियन याच्याबद्दलचे जे उद्गार काढले, एक महिला म्हणून मुंबईची महापौर म्हणून थोडस व्यतीत व्हायला झालं, कारण दिशा सालियन यांचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्या रिपोर्टला सुद्धा खोटं ठरवण्याचं काम लघु सूक्ष्म मध्यम अशा दिलेल्या केंद्रीय मंत्री हे जर म्हणत असतील तर मला वाटतं त्या खात्याचं पुरेपूर छाप किंवा अवमूल्यन होताना दिसतंय। कारण तिच्या वडिलांनी, म्हणजे त्यावेळेला आपण सर्वांनी टीव्हीत पाहिले, तिच्या वडिलांनी हात जोडून सर्वांना विनंती केली होती, जे पोस्टमॉर्टम मध्ये आहे ते खरं आहे, एका 28 वर्ष महिलेचं मृत्यू झाल्यानंतरही लैंगिक अत्याचार झालेला नसतानाही तिच्या चारित्र्याचं ज्या पद्धतीने हनन होत आहे, आपल्या माध्यमातून मी महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करेन, रुपालीताई चाकणकरांना की याच्यावर गंभीरतेने लक्ष द्या, म्हणजे त्यांच्यावर कारवाई करा। आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या अनेक वेळा महिलांमध्ये जास्त तर त्या आमच्या जीवाताईच येतात, त्यांनाही सांगेल की याच्यावर महिलांवर लक्ष द्यायला आपण सर्वांनी मिळून जे घडलं नाही ते घडलं आहे दाखवणं आणि त्या महिलेची मृत्यूनंतरही बदनामी चालू ठेवणं हे महाराष्ट्राला आणि मुंबईला शोभा देत नाही। वारंवार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं महिलांचं हनन होत आहे हे आपण अनेकदा सांगितलंय आणि त्यामुळे जी गोष्ट घडत नाहीये, काल पण आपण पाहिलं नाईक कुटुंबीय ज्या महिला आहेत कुटुंबीय आमच्या अलिबाग मधलं टाव फोडून न्याय मागतंय, त्यावेळेला तर त्यांना देता आला नाहीच, आत्महत्या केली, कोणामुळे झाली ते सगळा मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांनी बघितलं, दुनियेने बघितलं। आज त्या ज्या
म्हणणं असं आहे की तरुण मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न आहे. माझं तर आव्हान आहे, ज्या सीबीआय कडे आपण दिली होती केस, ते काय झालं त्याचंही आम्हाला सांगावं. उलट आमची ही उत्सुकता वाढते. आम्हाला प्रचंड राग येतोय की एका मुलीवर ज्या पद्धतीने तिचा मृत्यू झालाय, पण तिच्या लैंगिक अत्याचार झालं करत करत तिची बदनामी झाली मृत्यूनंतरही. तर मला असं वाटतं की याबाबत आमच्या सर्व पक्षीय महिलांनी आवाज उठवला पाहिजे. तिच्या वडिलांनी वारंवार सांगूनही पुन्हा परत परत तेच करत असतील तर मला वाटतं की हे अतिशय महिलांच्या इज्जतीला जराही किंमत न देता, जे स्वतःला या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, आता आपण व्हिडिओ पाहिले, जे त्यांच्या आता मांडीला लावून बसताय ते पण विचारताय. पण निश्चित दिशा सालियनच्या मृत्यूबद्दलचं सीबीआय मध्ये नक्की काय झालं, त्याची चौकशी कोण करत होती, हे आम्ही सर्व महिला आज तो प्रश्न तुम्हाला विचारतोय. घेऊन या, दाखवा आणि सिद्ध करा. ठीक आहे, चला संपून निघून जाऊ. काय चला, ओके, धन्यवाद. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, माझे सहकारी खासदार आणि कोकणचे धुरदार खासदार, त्याने 2 वेळा टिकपाट असूनही प्रचंड विजय मिळवला. आणि कोणावर विजय मिळवला आपल्याला माहिती. आमदार सदा सरवणकर, अरविंद भोसले, माझे सहकारी सगळे. मी जे पत्रकार परिषद ऐकण्यासाठी आलो, वर एका मिटिंगला आलो आहे. विनायक राऊत बोलताय, किशोरीताई बसल्या, म्हटलं पाहावं काय चाललंय. आपण पाहिलं असेल आता हे जे कोणी किरीट सोमय्या आहेत त्यांच्यावर मी गेले 4 दिवस रोज त्यांचं एक प्रकरण देतोय. आज सुद्धा दिलं. पालघरला वेऊळ नावाच्या गावात त्यांचं एक फार मोठं प्रोजेक्ट सुरू आहे. 260 कोटी रुपये सध्याची किंमत आहे त्याची. 260 रुपये. त्यांच्या मुलाच्या नावाने. आणि त्यांची पत्नी जी आहे मेधा किरीट सोमय्या, या त्या प्रोजेक्टच्या डायरेक्टर आहेत. मी त्यांना एक प्रश्न विचारलेला आहे, ह्या 260 कोटीमध्ये ईडीचे एक डायरेक्टर आहेत, त्यांचे किती पैसे? ही बेनामी प्रॉपर्टी एका ईडीच्या संचालकाची आहे. हे मी आज जाहीरपणे विचारलेलं आहे. 260 कोटी रुपयाच्या या प्रोजेक्टमध्ये किरीट सोमय्याचा मुलगा नील किरीट सोमय्या आणि पत्नी मेधा किरीट सोमय्या हे कोटी 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 रुपये यांच्याकडे येतात कुठून? त्याच्या आधी मी
वसईतल्या एका प्रकल्पाचं, निकॉन प्रकल्पाचं काही 1000 कोटीचं जे राकेश वाधवांकडून घेतलेले कर्ज आहे, हे हजारो शेकडो कोटीचा भ्रष्टाचार आता रोज बाहेर पडणार आहे, लक्षात घ्या, रोज. आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आणि ईडीच्या कार्यालयामध्ये आम्ही हजारो नव्हे लाखो लोक लवकर जाणार आहोत. लाखो लोक, 5 लोक. तुम्ही आमच्या 5-25 हजाराची चौकशी करताय ना, आम्ही तुम्हाला हजारो कोटी रुपये महाराष्ट्रातून कसे लुटले गेले, कसा भ्रष्टाचार केला, हे आम्ही तुम्हाला आता उघडं केल्याशिवाय राहणार नाही. आणि धमक्या देऊ नका आम्हाला कुंडला काढण्याच्या वगैरे. तुम्हाला तुरुंगात बसून तुमच्याच कुंडला पाहावं लागणार आहे. त्याच्या कुंडल्या आहेत, त्याच्या कुंडल्या आहेत, तर तुमच्या कुंडल्या नाही आहेत का आमच्याकडे? हे महाराष्ट्र सरकार आहे, तुमचं असेल केंद्र सरकार, पण इथे सुद्धा महाराष्ट्राचं सरकार आहे आणि ते व्यवस्थित अगदी मजबूत आहे. आणि आमच्या हातात सुद्धा बरंच काही आहे. तेव्हा उगाच पोकळ धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका, त्या तुम्हीच फसणार आहात. मगाशी विनायकराव राऊत यांनी काही व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या, हे जे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारे नवीन महात्मा जन्माला आलेले आहेत, जे दलाली करतात केंद्रीय तपास यंत्रणांची. आम्ही तर त्यांना आवाहन करतो, आता तुम्ही जे हजारो कोटीचा भ्रष्टाचार त्या केंद्रीय मंत्र्यांचा काढलेला आहे ना, तो आता पुढे घेऊन चला ती लढाई. आमच्याकडे काही कागदपत्र आहेत, ते आम्ही तुम्हाला सुपूर्द करतो. आणि त्या केंद्रीय मंत्र्यांच्या 300 कंपन्या वगैरे काय मगाशी आपण सांगत होता, 300 करोडचा घोटाळा, ती लढाई अंतिम टप्प्यात नेण्यासाठी मिस्टर किरीट सोमय्या आम्ही तुम्हाला आवाहन करीत आहोत. तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही सच्चे असाल तर तुम्ही लढाई पुढे न्याल. नाहीतर जसा शेपूट घालून बसलेला त्या विषयावर, ती शेपूट आम्ही खेचून काढू तुमची. हे ढोंग, ही नौटंकी बंद करा. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी या महाराष्ट्रात आणि देशात काय केलेलं आहे, कसा देश आणि महाराष्ट्र लुटलेला आहे, आणि ती लूट लपवण्यासाठी तुम्ही जे आमच्यावरती आरोप करताय, त्याचा पर्दाफाश आता व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमच्या भ्रष्टाचाराचे हिशोब तुम्हीच करत असाल ना. आणि माझं तर स्पष्ट आव्हान, ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, तुम्ही लावा आमच्या मागे. नाही घाबरत आम्ही तुम्हाला. तुम्ही किती धमक्या दिल्यात ना आम्हाला, तरी रिश्ते में हम आपके बाप लगते हैं. रिश्ते में हम आपके बाप लगते हैं. आणि बाप काय असतो हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल. आम्ही कोणाला टार्गेट बिर्गेट करत नाही. जे आहे आमच्या हातात, जे आता लोक आणून देत आहेत स्वतःहून, ज्यांची लुटमार झालेली आहे गेल्या 5-6 वर्षांमध्ये, ते आणून देत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा या मुंबईत ज्यांचे कार्यालय आहे, त्यांना तुम्ही खंडणी खोड बनवलेलं आहे. हे तुमची खंडणी जमा करण्याचे साधनं झालेली आहेत. आणि हे क्रिमिनल सिंडिकेट या मुंबईत चालू आहे, महाराष्ट्रात चालू आहे. हे पूर्णपणे उघडं केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. कुणाला आमच्या अंगावर यायचं असेल तर त्यांनी जरूर यावं, जरूर यावं. आज मगाशी किशोरताईंनी काही विषय सांगितले, विनायकरावांनी सांगितले. तुम्ही बोला ना आमच्या रोज पत्रकार परिषद घ्या, तुम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल. आणि एक दिवस तुम्हाला तुमचं तोंड काळं करून निघून जावं लागेल, हे लक्षात घ्या. तुमच्याकडे काही होणार नाही, पण आमच्याकडे एवढा साठा पडलाय,
आणि हे सगळे ट्रकच्या ट्रक घेऊन आम्ही ईडीच्या कार्यालयात नाही गेलो तर पहा तुम्ही. आणि ज्या दिवशी आम्ही जाऊ त्या दिवशी ईडीचं ऑफिस हे बंद करून निघून गेलेलं असतं. बंद करा काही धंदे तुमचे, बाद झाले, तुम्ही एक्सपोज झालेला. पुढल्या आठवड्यामध्ये ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा आम्ही बाहेर काढणार. ही जी ईडी आहे ना, जे आम्हाला धमकावत आहेत ना, आम्हाला धमक्या देतात ना, ईडीची नोटीस मातोश्रीवर येणार, ईडीची नोटीस इकडे जाणार. पुढल्या आठवड्यामध्ये या ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा, भ्रष्टाचार, क्रिमिनल सिंडिकेट इथेच बसून मी बाहेर काढणार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि आपला प्रश्न होता मगाशी, मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत आहे. आपण त्याला गेले काही दिवस पाहत आहे, ते बाहेर कार्यक्रमाला जात आहे. माणसाचं आजारपण सांगून येत नाही. आणि जे आरोप करतायत त्यांच्या प्रकृतीची आम्हाला चिंता वाटते. खरं म्हणजे ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देव, त्यांच्या मुलाबाळांचं भरभराट हो चांगल्या मार्गाने. तुम्ही तुमची प्रकृती सांभाळा. आमच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आहे. राज्याचं नेतृत्व करायला ते सक्षम आहे आणि तुम्हाला ठोकायला तेवढे सक्षम आहे. अरे हो गया आपका तर पुढच्या आठवड्यामध्ये ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढू. शिवसेना भवनातच त्याची पत्रकार परिषद होईल असं संजय राऊतांनी आत्ताच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.